तुमच्या एका सेमिनारचं नाव कॉमर्सला पाठवणारा मूर्ख बाप असं होतं. तर हे काय प्रकरण आहे? मी ज्यावेळेस 10वी झालो, शाळेत सेकंड आलो, तर ऑब्व्हियसली त्यावेळेस टॉप 10 स्टुडंट्स हे सायन्सला जाणार हे फिक्स होतं. पण मी अचानक ठरवलं की नाही, मी कॉमर्सला जाणार. आणि मग असं होता मला आमच्या काकांनी सांगितलं की तू कॉमर्सला जा, CA कर आणि मस्तपैकी मग तुला सगळं मिळेल तुझ्या स्वप्नातलं. मी त्यांना म्हटलं की CA झाल्यावर काय होईल? तर म्हणे गाडी मिळेल, बंगला मिळेल, पैसे मिळतील आणि तुला कंपनी स्वतः घ्यायला येतील, तुला खूप रिस्पेक्ट मिळेल. म्हटलं मस्त आहे. CA काय करतो? म्हणे ते नाही माहिती. असा एक प्रश्नचिन्ह घेऊन पण म्हटलं जाऊ दे, जे आमिष दाखवले ते भारी आहे. त्या वयामध्ये आपल्याला तसंच वाटत असतं. असं ठरवून मग कॉमर्स ठरलं. आणि आमच्या सरांना जेव्हा पेढे द्यायला गेलो, ही वॉज एक्सपेक्टिंग की मी सायन्सला जाईल आणि मी म्हटलं कॉमर्सला जाणार आहे. ते खूप चिडले. ते आमच्या वडिलांचे चांगले मित्र, ते पटकन बोलले तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे. आणि खूप राग आला. पण आपण शिक्षकांना काही बोलत नाही, आपल्याला संस्कृतीत नाही. तरी त्यांनी 2-3 पेढे घेतले डब्यात माझ्या. पण मग ते डोक्यात बसलं. आणि वडील आमचे म्हटले की मग आपण आत्ता सिद्ध करण्यापेक्षा काहीतरी CA वगैरे हो, मग आपण सिद्ध करू. आणि म्हणून त्या सेमिनारचं टायटल ते दिलं. आणि मजा म्हणजे ज्यावेळेस त्या सेमिनारला मी चढत होतो पायऱ्या, त्यावेळेस लक्षात आलं की आमची कन्या पण आता कॉमर्सलाच आली आहे. त्यामुळे ते टायटल आता वडिलांचं बदलून माझ्याकडे पण आलेलं आहे. सो आता बघूया ते कसं सिद्ध होईल. पण फॉर्च्युनेटली माझ्या केसमध्ये सिद्ध झाल्यामुळे जरा बरं वाटतं.